नमस्कार प्रसादा. नमस्कार. नमस्कार सई. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस तुला पण. तर झालंय काय, हास्य जत्रेच्या प्रेमापोटी एका चॅनलने माझी हास्य जत्रेतला एक प्रमुख नट, प्रमुख लेखक म्हणून माझी मुलाखत घ्यायची ठरवली आहे. अरे वा. सो आता ते येतील कधी, एवढ्यात आले पाहिजे होते ऍक्च्युली. येणार आहेत आज. प्रसाद हाय हाय. झालं असतं. एक मिनिट झालं. एक मिनिट. तुम्ही माझी साडी का नेसली? का का नेसली माझी साडी? का काय झालं? म्हणजे सासूने कधी सुनेची साडी नेसूच नाही का? आई तसे बाई तुझ्यापेक्षा जास्त मलाच खुलून दिसते ती. नाही, खुलूनच माहित नाही, पण तुमच्यावर जरा जास्तच दिसते ऐक ती. ऐक. मग कशी बोलते बाबू? कशी बोलते? असं बोलतं का कुणी सासूला बाबू? आता नेसली बाई सुनेची साडी तर काय बिघडलं? आता हिला मी माझा हार घेतला दिला की नाही घालायला? आई दिवाळी आहे. मग तिने घातला की नाही गळ्यात? बाबू आई मी दिवाळी नाही आहे. बोलले का? आई दिवाळी. सूर प्लीज यांना बंद हा. करायचं. हा. डोक्यात इरिटेट होते खूप. तू शांत बस. कळते का हे? असं तू हे बोलते. हे खूप इरिटेशन आहे. हे रडकासूर बंद करायला सांग प्लीज. लागतं ग, लागतं हा, आई, आई, इथे. हा. लागतं, आईचं काळीच आहे, लागतं, कळलं हा, ना? ठीक आहे ना. तू काय तिची बाजू घेऊन बोलतो? हा, हा. एवढा एरंडासारखं तुला वाढवला, तू बायकोचा बैल झालाय बाबू. आई काय होतं, मिक्स होतंय. बाबू पण बोलतेस, बायकोचा बैल पण बोलतेस. असं नाही होत ना. आणि नमा ठीक आहे ना, नेसली आईने साडी, त्यात काय एवढं. नाही, त्यात काय एवढं नाही. पशा तुला कसं कळत नाही? एक मिनिट. आता ह्यांनी ही जी साडी नेसली आहे ही टीव्हीवर दिसणार, म्हणजे मी परत ती नेसू शकणार नाही, ती रिपीटच करू शकणार नाही ना. माझी फेवरेट साडी आहे ही, कळतंय का तुला? काय संबंध आहे? काय संबंध म्हणजे अगं, पशा? ते मी लिहिलेलं स्किट आहे का? एका चॅनलवर दिसलं तर दुसऱ्या चॅनलवर दिसू शकत, असं आहे का ते? नाही 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 नाही, पण काय आहे ना, मुळात तू जे स्किट लिहितोस ना ते फेरफार करून बदल करून तू वापरू शकतोस. रादर तू कुठेही ते वापरतो. हे आहे, हे असं नाही. हा आरोप मी नाही सांगत. हा आरोप आहे. हे नाही. हो, जरा गप्प बसा. बाई. आई बाई काय हे बायकोचा बैल झालाय मेल्या. खूप आहे, खूप हे आहे. बघ, ऐका ना, काय माहितीये, आता ते चॅनलवाले येतील तर कॅमेरा समोर असं काही वागायचं नाही, असं भांडायचं नाही आपण. हा, आपली हॅपी फॅमिली आहे ना, कॅमेरा समोर असा तुझ्याशी बोलतोय. साडी नको ते, जाऊ दे, साडी आहे ना. सगळीकडे पिना ऐक ना, छान. आता ते चॅनलवाले येतील, कॅमेरा समोर आपण खूप हॅपी फॅमिली आहोत असं दाखवायचं. अच्छा, तू मला नको सांगूस. या रडक्या बाईला सांग, तुझ्या आईला सांग हे सगळं. त्यांनीच कसा सूर लावलाय बघ ना. रडका सकाळपासून दिवाळी आहे, पहिला दिवस आहे आणि आज. ए मला नको ते सांगू, बघ, ते कळलं बघ, ना? ही ग. थांब थांब. आम्ही काही कधी शूटिंग केल्या नाहीत का? आई कधी केली शूटिंग? गेलीस कधी शूटिंगला? माझ्या लग्नात फोटो काढायला कशी उभी होतीस? याशी. शूटिंगचं काय सांगतेस? प्रत्येक फोटो मध्ये तुझे डोळे बंद आहेत. ते कॅमेरा आला की ते चमकतं मग डोळे बंद मग होतात. शूटिंग काय अंधारात करणार होतीस? माझं ऐका, शांतपणे ऐका. हे चॅनलवाले आहेत ना, चॅनलवाले लई लबाड असतात. चॅनलवाले लई लबाड असतात, त्यांच्या नादी लागूच नका. नाही बाबू, ते चांगले असतात. मला सांगशील? अगं नाही, मलाच काय नमा, ऐक, ते चॅनलवाले असतात ना, लय हापापलेले असतात. हपापलेले नाही, ते आपले असतात. आपापले मला काय असतात. सांगताय? माझं ऐका, मला त्यांना ना आम्हा सेलिब्रिटीचं गॉसिपिंग पाहिजेच असतं, मटेरियल शोधतच असतात. म्हणून नाही, लय पोचलेले असतात. बाबू, ते पोचलेले असतात. तेच सांगतोय. तेच सांगतोय, लय पोचलेले असतात. बाबू, ते खरं पोचलेले असतात. हा? प्रसाद खरं. सर, नमस्कार. MHJ चॅनल कडनं आलोय. तुमची मुलाखत घ्यायला खूप हपापलेले उत्सुक आहोत आम्ही. ऐकलं? सगळं ऐकलं. ऐकलं काय? डोक्यात असं काय नसतं. असं तसं नसतं. गंमत करा. गंमत
शपथ. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. मी मिसेस खांडेकर. नमस्कार नमस्कार. मी पण मिसेस खांडेकर. एक मिनिट आई, कन्फ्युजन होईल. म्हणजे काय, ही माझी मिसेस हा. आणि ही तू कोणाची ग? आहे. ही 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 माझ्या बाबांची मिसेस. ही माझ्या बाबांची मिसेस आणि ह्या माझ्या सासूबाई. हा, ही माझी सुनबाई. आणि ही माझी आई. हा माझा नवरा. हा माझा मुलगा. ही याची सून. हा यांचा आणि मुलगा. हा माझ्या होणाऱ्या नातवाचा बाप. एक मिनिट मला कळलंय. हा म्हणजे आई, मला पण तेच वाटतंय. नातं छोटंसंच आहे, आपण लय बोलतोय. पण खरंच असंच आहे आमचं. खूप गोड नातं आहे आमचं, प्रेमाचं नातं आहे आमचं. आम्ही इतकी गंमत करतो ना. आई ग माझ्या सासूबाई. खरंच आज नजर नाही हटत हा तुमच्यावर. काय गोड दिसते हो साडी. जास्तच खुलून दिसते तुमच्यावर. बाई माझ्या सुंदरने देऊन टाकली आहे मला ही साडी. म्हणाली सासूबाई तुम्हाला घेऊन टाका. ठीक आहे. हार 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 तर आईने खुशी खुशी देऊन टाकलं मला. घेऊन टाक तुला हार म्हणून दिलाय. आजच्या पुरता दिला. अशी हॅपी फॅमिली आहे. हॅपी गंमत. मला पण घ्या मी पण आहे. पण अशी म्हणजे आनंदी फॅमिली बघितली ना की आम्हालाही फार मज्जा येते. आजचा एपिसोड एकदम मजेशीर होणार आहे प्रसाद सर. होऊ शकतो म्हणजे होऊ शकतो ना. मज्जा येणार आहे. आपण सुरुवात करूया. एक मिनिट, मी सरबत केलंय तुमच्यासाठी. मी चहा केलाय तुमच्यासाठी. मी कसं आहे, चॅनल कडनं आले ते, चहा वगैरे नको, आपण सरबत देऊयात. नाही पण नाही आता का? थंडीचे दिवस आहे ना. नाही, सरबत आई, कसं आई, देणार? ऐका माझं. गरम गरम चहा घशाला चांगला नाही नाही पण सरबत चांगलं सांगता तुम्हाला सांगतो, दोघींना पाहुणचाराची एवढी हौस आहे ना. Oh my God. पण ना त्यांना काहीच नको आहे ना मॅडम. नाही मला हवंय. मला पण ना हवंय ना. देऊया आपण. हाय काय हवंय? खांडेकरांचं फराळ असेल दिवाळीचं. बाई हे म्हणजे हे काय, हे बघा तयारच आहे फराळ. हे बघा बाई, आणि फराळ नसणार का? हे बघा, ह्या बघा चकल्या आहे बघा. मी केल्यात या चकल्या. माझ्या बाबूला खूप आवडतात माझ्या हातच्या चकल्या ग. काय म्हणजे माझ्या आईच्या हातच्या चकल्या ना. काय नमा पण चकल्या एकदम छान बनवते. कसं आहे? मी तुम्ही खाऊन बघा चकल्या. ह्या घ्या बघा, खाऊन बघा. मी केलेल्या चकल्या आहेत. खाऊन बघा. आणि बघा, आम्ही केलेले आहेत हा. आधी त्या खाऊन बघा, मग शेवटी या खा. वा. नाही कसं असतं, औषध खाल्ल्यानंतर कसं आपल्याला कडू लागतं म्हणून आपण शेवटी साखर ठेवतो जिभेवर. म्हणून आधी त्या खा मग ह्या खा. या कशा सुंदर आणि चविष्ट झाल्या. तिच्या माहेरीने चकल्यांमध्ये साखर टाकतात बाबू. ऐक ना, आमच्या माहेरी काही कडू चकल्या बनवतात. मी काय कारलं पेरते त्याच्यात कडू असायला. संबंध बोलताय तुम्ही, खूप त्यात काय असं- कारले टाकतात. आपण खेळायला सुरुवात करूया. हो करूया त्यासाठी चालेल मी. सो आपण आता एक एक गेम्स खेळणार आहोत तुमच्या सोबत. ओके. बरीच उत्सुकता आहे या घरामध्ये. सो पहिला गेम असा आहे की आपण आधी बसून घेऊया. इथे या, मी इकडे बसते. एक मिनिट ये इथे. सो तर पहिल्या गेमला आपण सुरुवात करूया. ओके. सो पहिला गेम असा आहे की प्रसाद सर तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधणार आहोत. काय झालं? अहो त्याच्या डोळ्यावर कायमच पट्टी बांधलेली असते. म्हणजे अहो, बायकोच्या चुका सांगितल्या ना की त्याला कधी दिसतच नाही. झापडा लावलेला घोडा आहे घोडा. आई तुम्हाला चावतो गधड्या. नाही डोळ्यावर पट्टी ठीक आहे, पण कानावर कानटोपी सुद्धा असते. कारण आईचं काही सांगितलं ना की यांना काहीच ऐकू येत नाही. लिटरली बहिरा ससाडा असल्यावर काय झालं का, आई काही बोलली का, असं असं करत इकडे माझी आई आणि बायको दोघी पण एकदम विनोदी आहेत. म्हणजे
मला जे काही सुचतं ना या दोघींकडनंच. ही माझी प्रतिभा आणि ही माझी प्रेरणा. वा 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 क्या बात हा. आहे. ओके सो पहिल्यांदा मी तुमच्याकडे येते वहिनी. अच्छा पहिल्यांदा माझ्याकडे का बर आधी मी बोलायचं. एवढं कशाला हवंय डायरेक्ट बोल ना. कशाला हवंय बोल ना. शोधून काढतं काय. विचारा विचारा. तर तुमच्यासाठी प्रश्न असा आहे हा. बोला. की प्रसाद सरांच्या कुठल्याही चांगल्या 5 सवयी सांगा. अरे मला माहिती नसणार का बायको आहे त्यांची. माझं बाबू मी सांगते 5 चांगल्या सवयी खूप आहेत ऍक्च्युली सांगण्यासारख्या. 5च पण ठीक आहे आता 5 सांगायच्या तर ओके. पशाची पहिली चांगली सवय म्हणजे हा चालेल ती सांग ना. नाही नाही ती अगं सांग ना चांगला लिहितो वगैरे सांग ना. हे तुला वाटतं मला वाटलं पाहिजे. कॉमेडी नटाची बायको कॉमेडी. मला खरंच नाही आठवत आहे. मग थोडं पण ठेवा का बस. हरकत नाहीये आपण आईंकडे येऊया. आई आता मी तुमच्याकडे येते. त्यांच्या कुठल्याही अशा खास लहानपणीच्या आठवणी सांगा प्रसाद. खूप आहे दाओ खूप आहे. पशाच्या खूप आठवणी दाओ. आमचा पशा ना 7वी पर्यंत हंतरून ओलं करायचा. आई मला सांगते, मग मी